बंबई नगरी बडा वाका असं म्हटलं जातं. त्या बंबई नगरीच्या निवडणुकीकडे अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांसाठी 1700 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत. या निवडणुकीमध्ये 1,03,44,315 इतके प्रचंड मतदार मतदान करतील अशी अपेक्षा आहे. या निवडणुकीमध्ये विकासाचा मुद्दा आणि दुसरीकडे मराठी भाषेचा मुद्दा हा प्रामुख्याने चर्चेला गेला आहे. या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं आहे की पूर्वी 2017 साली ज्यावेळी निवडणूक झाली त्यावेळी ठाकरे सेनेचे म्हणजे पूर्वीच्या शिवसेनेचे 84 नगरसेवक निवडून आले होते. त्या खालोखाल भाजपचे 82 नगरसेवक निवडून आले होते. तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेस पक्ष राहिला. काँग्रेस पक्षाचे 31 नगरसेवक निवडून आले होते आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 9 नगरसेवक निवडून आले होते. त्या खालोखाल मनसेचे 7 उमेदवार, एमआयएमचे 2 उमेदवार, समाजवादी पक्षाचे 6 उमेदवार आणि 6 इतर असे 227 उमेदवार नगरसेवक म्हणून निवडून आले होते. ही त्यावेळीची परिस्थिती होती. यावेळी मात्र शिवसेना फुटली, राष्ट्रवादी काँग्रेस फुटली. अजित पवार गट ह्या निवडणुकीमध्ये स्वतंत्रपणे निवडणूक लढवतोय, तर काँग्रेस पक्ष वंचित बहुजन आघाडी बरोबर निवडणुकीच्या मैदानात उतरलेला आहे. शिंदे सेना, भाजप आणि आरपीआय यांची महायुती मैदानात उतरली आहे, तर ठाकरे बंधू एकत्र झाले आहेत. त्यामुळे मतांचं होणारं विभाजन याचा कितपत फायदा ठाकरे बंधूंना होतो हे देखील पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. या निवडणुकीचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे 11,63,000 इतके नवीन मतदार वाढलेले आहेत. या नवीन मतदारांचा फायदा कोणाला होईल हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 15 तारखेला मतदान होईल आणि 16 तारखेला मुंबई महानगरपालिकेवर कोणाची सत्ता प्रस्थापित होईल हे स्पष्ट होईल. राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा सायंकाळी 5:30 वाजता थंडावणार आहेत आणि त्यानंतर गुप्त बैठका, रणनीती आखण्यावर जास्त जोर दिला जाणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या या सेल्फी पॉइंटवर मी आहे आणि या नगरपालिकेच सर्वांना उत्सुकता लागली आहे की कोणाची सत्ता येणार आहे, कोण या ठिकाणी महापौर बनेल आणि शिवसेनेला किती जागा मिळतील, त्यापैकी मनसेला किती जागा मिळतील, शिंदे सेनेला जागा किती मिळतील, ठाकरे सेनेला किती जागा मिळतील आणि सर्वात जास्त भाजपाला किती जागा मिळतील. या विषयी वेगवेगळी चर्चा, मतमतांतर या ठिकाणी पाहायला मिळतात. अनेक जाणकार लोक आहेत ते आपापली मतं व्यक्त करतात. या निवडणुकीचं आणखीन एक वैशिष्ट्य असं की जे 1700 मतदार आहेत त्यापैकी तब्बल 334 उमेदवार हे मुस्लिम समाजाचे आहेत. जर टक्क्यांच्या भाषेत बोलायचं झालं तर मुंबईतल्या 227 वॉर्डांपैकी 137 वॉर्ड हे मराठी भाषिकांचे आहेत. तिथे मराठी भाषिकांचं प्राबल्य आहे. त्या खालोखाल 45 वॉर्डांमध्ये मुस्लिम समाजाचं जास्त प्राबल्य आहे आणि 23 वॉर्डांमध्ये हे गुजराती आणि इतर समाजाचं प्राबल्य आहे. तर 10 वॉर्डांमध्ये उत्तर भारतीयांचं प्राबल्य दिसून येतं. टक्केवारीच्या भाषेत बोलायचं झालं तर तब्बल 65% मराठी मतं आहेत, 23% मुस्लिम समाजाची मतं आहेत, 12% गुजराती आणि मारवाडी समाजाची मतं आहेत. या निवडणुकीमध्ये ज्या 137 वॉर्डांमध्ये मराठी समाजाचं प्राबल्य आहे त्यापैकी 60 ते 65 वॉर्डांमध्ये कोकणी जनता राहते. कोकणी जनतेचं प्राबल्य आहे. या ठिकाणी मी तुम्हाला आवर्जून सांगतोय. तर जे मुस्लिम समाजाच्या ज्या 45 वॉर्डांमध्ये जास्त प्राबल्य आहे तर यंदाच्या निवडणुकीमध्ये 1700 उमेदवारांपैकी तब्बल 334 मुस्लिम उमेदवार उभे राहिलेले आहेत. सर्वात जास्त मुस्लिम उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, समाजवादी पक्ष आणि एमआयएम ने उभे केलेले आहेत. या निवडणुकीमध्ये एमआयएमचे 45 उमेदवार आहेत, समाजवादी पक्षाचे 45 उमेदवार आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस तर स्वबळावर लढते आहे. आपने सर्व जागांवर उमेदवार उभे केलेले आहेत. काँग्रेसने वंचित बहुजन आघाडी बरोबर युती केलेली आहे. शिवसेना, भाजप आणि आरपीआय यांची युती मैदानामध्ये उतरलेली आहे. ठाकरे बंधूंनी मराठीचा मुद्दा हातात घेऊन एकत्र ही निवडणूक लढवलेली आहे. आता 16 तारखेला या महानगरपालिकेवर कोणाची सत्ता येईल
हे स्पष्ट होईल. कॅमेरामन अक्षय भागडेसह सुनील साळवी, सागर रिव्ह्यू, मुंबई.